लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वांचा आय लव्ह यू होतं। विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी आय हेट यू होतं। गुलाबराव पाटलांनी हे सूचक विधान केलं आणि हेच विधान आता चर्चेत आल्याचं पाहायला मिळत आहे। गुलाबराव पाटलांचा रोख त्यामुळे आता कुणाकडे या संदर्भातल्या अनेक चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। जळगावमध्ये नागरिकांसोबत संवाद साधताना गुलाबराव पाटलांनी केलेलं विधान आता चर्चेत आलंय। लोकसभा निवडणुकीच्या वेळी सगळेच आय लव्ह यू म्हणतात, दुश्मन के दुश्मन दोस्त हो जाते हैं। मात्र विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी मात्र सगळे एकमेकांच्या विरोधात असतात, आय हेट यू म्हणतात असं म्हणत गुलाबराव पाटलांनी आपल्या मनातली खदखद बोलून दाखवलेली आहे। त्यामुळे आता गुलाबराव पाटलांच्या या सूचक विधानाचे अनेक अर्थ देखील लावले जात आहेत, तर राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण देखील आले आहे। आपल्या निवडणुकीच्या वेळेस भाऊ सगळे एकमेकांच्या विरोधात असतात, पण खासदारकीच्या वेळेस दुश्मन के दुश्मन अपने दोस्त हो जाते हैं। बघा आज शिरीष दादा आणि अनिल भाऊ आय लव्ह यू, तिकडे गेलो आम्ही किशोरप्पा अमोल शिंदे आय लव्ह यू, गुलाबराव पाटील चंद्रशेखर आत्तरदे आय लव्ह यू, आणि आपची निवडणूक लागली का आय हेट यू। गुलाबराव आमचे शिवसेनेचे नेते आहेत, त्यांच्याशी मी आज चर्चा करतो। माझ्यापेक्षा जास्त माहिती त्यांना असू शकते, परंतु मला असं वाटतं की ही जी महायुती झालेली आहे ती काही धोरणात्मक दृष्ट्या युती झालेली आहे। शिवसेना आणि भाजप ही कायमस्वरूपी नैसर्गिक युती होती आणि अजितदादा त्याच्यानंतर आमच्या विकासासोबत आले, परंतु या सगळ्यामध्ये व्यवस्थित मार्ग निघेल। महायुतीचंच सरकार विधानसभेनंतर येईल, महायुतीचं जागा वाटप आमदारकीचं अतिशय 3 नेत्यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगलं होईल, सन्मानपूर्वक होईल आणि आम्हाला देखील न्याय मिळेल। पुन्हा एकदा महायुतीचाच मुख्यमंत्री या महाराष्ट्रामध्ये असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।